शिवसेना पक्ष आणि चिन्हा प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। कपिल सिब्बल आज सुप्रीम कोर्टात करणार युक्तिवाद। निवडणूक आयोगाची राष्ट्रवादी पक्षाला नोटीस। पक्ष घटनेतील दुरुस्तींवर स्पष्टीकरणाची मागणी। सुधारित पक्ष घटनेबाबतची कागदपत्र सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। कर्जमाफीचे पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना लाभ। पहिल्या यादीत 16 लाख शेतकरी पात्र। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटी रुपये वितरित केले जाणार। बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनसुराज पार्टीच्या प्रशांत किशोर यांचा 19,324 मतांनी विजय। 30 वर्षांनंतर भाजपचा बालेकिल्ला ढासळला। E20 पेट्रोल विरोधात अरविंद केजरीवाल आक्रमक। आज पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावर काढणार मोर्चा। E20 मुळे वाहनांचे मायलेज कमी होत असून इंजिनचं नुकसान होत असल्याचा केला दावा। पोलिसांनी अवाजवी कारवाई केल्याचं आढळल्यास कठोर पाऊल उचलणार। CJP आंदोलन लाठीचार्ज प्रकरणावर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी। पुढील सुनावणी 18 ऑगस्टला। सरसंघचालक मोहन भागवत जेन झी आणि जेन अल्फाशी साधणार संवाद। 6 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये युवा परिषदेचं आयोजन। देशभरातील 100हून अधिक शहरांमधून 2000 विद्यार्थी होणार सहभागी। धारावीनंतर आता मिठी नदीच्या विकासाची जबाबदारी ही अदानी समूहाकडे। 3.3 किलोमीटर लांबीचा मिठी नदी वॉटरफ्रंट विकसित होणार। पादचारी आणि सायकल स्वारांसाठी 15 मीटर रुंदीचा ग्रीन स्पाईन। साकीनाका मॅनहोल दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबियांना 10 लाखांच्या मदतीची अजूनही प्रतीक्षा। महापौरांच्या घोषणेनंतरही अद्याप मदत नाही। किशोरी पेडणेकरांची महापौरांवर टीका। खड्डेमुक्त मुंबईच्या दाव्यानंतरही पुन्हा कोट्यवधींची तरतूद। खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेची 3,85 लाख रुपयांची तरतूद। मार्च 2027 पर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे महापालिकेचे नियोजन। सावजी मटण खाल्ल्यास महिनाभर आजारी पडेल। अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर नाराजी। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप पुनर्बांधणीत हलगर्जीपणा। 3 वेळा बदलले खांब। सुमारे 2.25 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती। खांबाचं माप चुकल्यानं पुनर्बांधणीवर प्रश्नचिन्ह। अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा पुन्हा सुरू होणार। ट्रम्प यांचे संकेत। मध्यस्थांच्या मदतीने अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती।